10व्या आठवड्यात या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। या संपूर्ण आठवड्यात आपण इंटरफेरन्स फिनोमेनन आणि विवर्तन फेनोमेना पाहणार आहोत। आज विशेषतः आम्ही 19व्या शतकाच्या शेवटी गेल्या च्या शेवटी दोन खरोखर महत्त्वपूर्ण योगदानासह पुन्हा इंटरफेरन्स करीत आहोत। मिशेलन आणि फॅब्री पेरोट इंटरफेरोमीटर आहे, परंतु आपण त्यात प्रवेश करण्यापूर्वी मला त्वरित आठवण करून द्या की इंटरफेरन्स हा सुंदर वेव्ह घटनाचा सामान्य वर्ग आहे। तर विशेषतः मध्ये आपल्याला वेव्ह आवश्यकता आहे। इंटरफेरन्स या अर्थाने जेव्हा आपण प्रतिबिंब आणि अपवर्तन टेंडिंग करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही यासाठी काम केले तेव्हा आम्ही शून्यावर आणि ॲरेसह कार्य करून आम्ही रिफ्रॅक्शन करू शकत नाही। तर येथे आपल्याला वेव्हफॉर्म ठेवणे आणि कोणत्याही प्रकारचे इंटरफेरन्स परिणाम पाहण्याची आवश्यकता आहे। ला दोन कोहेरंट बीम आवश्यक आहेत। सामान्यत आपण त्यांना एकाच स्त्रोताकडून उत्पादन कराल। मुख्य कारण असे की जर आपण दोन स्वतंत्र स्त्रोत घेतले तर ते कोहेरंट असण्याची शक्यता नाही। फेज रिलेशन हे स्थिर होणार नाही, जे एक कारण आणि आहे। याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला एकाच बीम मधून आपले दोन प्रकाश स्त्रोत काढणे आवश्यक आहे। आज आम्ही मिशेलसन इंटरफेरोमीटर या काळात सुरुवात करू। ऐतिहासिकदृष्ट्या 19व्या शतकाच्या शेवटी ते सर्वात महत्त्वाचे योगदान होते, ज्यामुळे मोठ्या संख्येने स्पेक्ट्रल लाईनचे प्रायोगिक निर्धारण होऊ शकले। तर माझ्याकडे प्रकाशाचा स्रोत आहे जो मध्ये लाल रंगाचा डाव्या बाजूला दर्शविला गेला आहे। आपण ते येथे पाहू शकता। तर ते प्रकाशाचे स्रोत आहे आणि माझ्याकडे येथे काही प्रकारचे ग्लास प्लेट आहे ज्यामुळे तो विस्तारित स्रोत बनतो। तर मूलतः ए पासून प्रकाशाच्या पॉइंट सोर्स सारखा काय दिसेल, आपल्याला प्रकाशाचा विस्तारित स्रोत मिळेल आणि हा प्रकाश उजव्या बाजूला जाते आणि या दोन ग्लास प्लेट्स आहेत आणि ग्लास प्लेटने जी एक असे म्हणायला हवे की ते अंशतः आहे, ते अंशतः आरशात आहे। तर ते प्रकाश प्रतिबिंबित करते जो डाव्या बाजूने वरच्या बाजूला येत आहे आणि अंशतः ट्रान्समिट करतो। तर आपण असे समजू शकता की टक्के प्रकाश त्यातून 50% प्रसारित केला जातो आणि आणखी 50% प्रतिबिंबित होतात। तर प्रतिबिंबित कंपोनंट वर जातो आणि आरशावर दाबा मीटर 1 आणि परत येतो, जे 100% प्रतिबिंबित होते आणि नंतर G1 आणि मधून थेट येथे डिटेक्टरवर येते आणि G1 द्वारे प्रसारित होणारा प्रकाशाचा किरण तुळई थेट वर जातो आणि आणखी ग्लास प्लेट ग्रॅम 2 वर पोहोचला, ज्यास बहुतेकदा ग्लास प्लेटमध्ये कॉम्पेन्सेटर म्हटले जाते, जे एक्स्ट्रीम बरोबर आहे। आणि मग तेथून ते खाली प्रतिबिंबित होते आणि पुन्हा G2 मधून पास होतात आणि पुन्हा येते आणि दाबा ग्लास प्लेट G1 आणि डिटेक्टरकडे ला डिफ्लेक्ट केले जाते। तर प्रकाशाच्या एका बीमपासून सुरुवात करून आपल्याकडे आता दोन प्रकाशाचे बीम आहेत, जे M1 पासून येते, G1 मधून जाते आणि डिटेक्टरवर दाबा M2 पासवरून एके येते, G2 मधून G1 मधून जाते आणि शेवटी डिटेक्टरवर दाबा। तर प्रकाशाचे दोन बीम आहेत आणि आशा आहे की चांगल्या सेट अंतर्गत ते आमच्यासाठी इंटरफिअरन्स करण्यास आणि उत्पादक इंटरफिअरन्स करण्याच्या पॅटर्नमध्ये हस्तक्षेप करण्यास सक्षम असतील। तर विशेषतः आम्ही हे दोन आरसे M1 आणि M2 प्लेनचे आरसा म्हणून घेतो आणि M1 स्वतः हलतो तर M2 निश्चित केले जाते। तर मार्ग फरक निर्माण करण्याचा मार्ग म्हणजे हा M1 चल या ग्लास प्लेट G2 ला बहुतेकदा कॉम्पन्सेटरी काचेच्या प्लेट म्हटले जाते आणि ते प्रामुख्याने ठेवले जाते कारण आपल्याला दोन हातांमधील मार्ग फरक याच्या बरोबरीने करायचे आहे आणि आपल्याला ते ठेवण्याची आवश्यकता आहे। जर आपण येथे आकृत्या काळजीपूर्वक पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की G1
हिटिंग M1 मधून स्रोतापासून सुरू होणारा बीम आणि शेवटी डिटेक्टरकडे G1 3 वेळा जातो. दुसरीकडे प्रकाशाचा बीम किरण जो थेट G1 मधून जातो आणि आरसा M2 वर जातो आणि शेवटी डिटेक्टरसाठी परत येतो. एकदा ग्लास प्लेटमधून पार करेल तर पहिला 3 वेळा त्यातून जातो आणि हा एक ग्लास प्लेटमधून जातो. मुळात जी एक ग्लास प्लेट तो फक्त एकदाच जातो आणि या फरकाची भरपाई करण्यासाठी आपण या G2 ची ओळख करून दिली जेणेकरून मार्ग फरक किंवा ऑप्टिकल पाथ डिफरन्स समान होईल. अर्थात तत्वतः मध्ये आपल्याला खरोखर ची ग्लास प्लेट आवश्यक नाही. आपण ते देखील तितकेच साध्य करू शकता की M2 ची लांबी समायोजित करून. कल्पना करा की आपण डिटेक्टर असलेल्या ठिकाणी स्वतःला प्रत्यक्षात आणत आहात. तेथे ठेवा तर आपण जे पाहाल ते म्हणजे आपण M1 पाहू शकाल कारण आपण डिटेक्टरद्वारे मधून थेट पाहत आहात आणि ग्लास प्लेट G1 द्वारे आहे. तर आपण M1 पाहिले पाहिजे परंतु आपण आरशाही M2 देखील पाहाल आणि या व्यतिरिक्त आपण स्त्रोत देखील पाहाल जे डाव्या बाजूला लाल रंगात दर्शविले आहे. आपण स्त्रोताचा विक्षेपण M1 आणि M2 मध्ये पाहू शकता. तर येथे माझ्याकडे डाव्या बाजूला स्त्रोत आहे म्हणजे ते एक स्क्रीन आहे आणि मी नुकताच एक बिंदू घेतला आहे जो त्या लाल बिंदूने दर्शविला आहे की आपण तेथे पहा. तर एस स्क्रीन आहे जिथून आपल्याकडे आहे आपल्याला विस्तारित स्त्रोत मिळत आहेत आणि लाल बिंदू हा एक विशिष्ट बिंदू आहे जो आपण देखरेख करत आहोत आणि माझे डिटेक्टर येथे दर्शविलेल्या स्थितीत आहे. म्हणून आपण म्हणत असताना आपण पाहाल की आपण पाहाल ती ही प्रकाश आहे स्त्रोत M1 पर्यंत पोहोचला आहे आणि परत या आणि डिटेक्टरवर आपल्या डोळ्यावर दाबा. तर हे येथे लाल रंगाच्या रेषाद्वारे चिन्हांकित केले आहे. तर M1 अर्थातच हा आरसा आहे. हा आरसा M1 येथे आहे. आता मी म्हटल्याप्रमाणे आपण M2 देखील पाहू आणि या चित्रामध्ये आपण या M2 प्राइम म्हणतो. या चित्रात M2 ला प्रतिबिंब म्हणून पाहतो जे येथे M2 प्राइम द्वारे दर्शविले जाते. तर समान बिंदू M2 प्राइम मध्ये देखील दिसेल. तर N2 वाजेपासून येणारा प्रकाश इतर शब्दांमध्येही डिटेक्टरपर्यंत पोहोचेल. मी तिथे पाहत असल्यास मी माझ्या डोळ्यापर्यंत पोहोचेन आणि ते येथे ब्लू लाईन म्हणून देखील दर्शविले गेले आहे. आता जर या M1 M2 मध्ये काही फरक असेल तर ते या M1 आणि M2 प्राइम दरम्यानचे अंतर असेल. तर या दोन मार्गांमधील ऑप्टिकल मार्ग फरक आहे. तर हे मूलत इंटरफेरोमीटरचे दोन हात आहेत. आता मी म्हटल्याप्रमाणे हे स्त्रोत चे प्रतिबिंब देखील पाहतील किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर स्क्रीनचे प्रतिबिंबही दिसेल. तर मी येथे आपण दर्शविले आहे की आपण स्क्रीनचे प्रतिबिंब आहे जे मी S1 कॉल करतो ते M1 पासून येत आहे आणि तेथून येणारा प्रकाश या लाल लाईनद्वारे डिटेक्टरपर्यंत पोहोचतो आणि मग आम्ही स्क्रीनचे प्रतिबिंब देखील पाहतो M2 आणि पासून मी हे लाल बिंदू आहे असे दर्शविले पाहिजे. या बिंदू P या बिंदूच्या P मध्ये स्क्रीनच्या 1 आणि S2 प्राइम मध्ये स्थान आहे ज्यास आपण P1 आणि P2 असे म्हटले आहे जसे आपण या आकृत्यांमध्ये पाहू शकता. आता त्यांच्यातील S1 आणि S2 मूळचे अंतर 2T असेल. जर तुमचा ऑप्टिकल पाथ डिफरन्स नसेल तर आता माझ्याकडे जे आहे ते म्हणजे किंवा एनालॉगचे संपूर्ण चित्र या इंटरफेरोमीटरचे केले आहे प्रकारची लिनियर व्यवस्था म्हणून. मार्ग फरक फक्त हा प्रदेश आहे जो हिरव्या रंगात चिन्हांकित केला आहे. तर मिशेलन इंटरफेरोमीटर कडे पाहण्याचा एक मानक मार्ग आहे आणि दोन हात आणि हे येथे समान मायकलसन इंटरफेरोमीटर सारखीच आहेत जे रेखीयपणे काढले आहेत. M1 आणि M2 प्राइम हे आरसे चे स्थान आहे जे डिटेक्टर
आणि S1 आणि S2 प्रीमियांनी पाहिलेले आहेत. डिटेक्टरद्वारे पाहिल्याप्रमाणे स्क्रीनचे प्रतिबिंब आहे. यापासून आम्हाला हा मार्ग फरक पडतो. तर पथ फरक 2t cos थीटा आहे. त्यामुळे फेज फरक 2 पाय द्वारे लॅम्बडा टाइम्स 2t cos थीटा मोजणे सोपे आहे. आता परावर्तनामुळे जमा होणाऱ्या कोणत्याही अतिरिक्त फेसचे आम्हाला हिशेब घेणे आवश्यक आहे. मार्ग फरकाचा प्रश्न आहे. एक महत्त्वाचा रिफ्लेक्शन आपल्याला विचारात घेणे आवश्यक आहे. क्षैतिज बीम तुळई जेव्हा ते येते आणि G1 दाबा आणि खाली येते आणि ते रिफ्लेक्शन होते तेव्हा त्याला क्वांटिटी पाय ने फेज मध्ये अचानक बदल होतो जो जोडला जाणे आवश्यक आहे. तर तत्वतः जेव्हा प्रतिबिंब पडते तेव्हा आरशांमध्ये M1 आणि M2 मध्ये पाय पण चा फेज बदल होईल. आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकतो कारण त्या दोन्ही हातांनी भरणार आहेत. तर आपण येथे होईल त्या प्रतिबिंबातून येणाऱ्या अतिरिक्त फेसमधील पाय बदलून रद्द करू शकतो. हे योगदान आहे जे आपल्याला जोडण्याची गरज आहे. तर मी येथे हे पाय जोडून त्या अतिरिक्त टप्प्याचा हिशेब दिला आहे. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्सची अट अशी आहे की हे 2t सह कोस थीटा असले पाहिजेत. M प्लस हाफ लॅम्बडा हे अतिरिक्त फेज फरक लक्षात घेतल्यानंतर आहे. तर मला फक्त सबस्टिट्यूट हवा आहे. 2t cos थीटा या इक्वेशन मधील M प्लस हाफ लॅम्बडा च्या समान किंवा येथे इक्वेशन मध्ये अधिक योग्य आहे. आणि जर मी ते केले तर तुम्हाला दिसेल की मला फेज फाय 2 पाय टाइम्स M प्लस 1 मी पूर्णांक असेल. आणि त्याचप्रमाणे दुसरी अट अशी आहे की 2t सह थीटा गुणिले M टाइम्स लॅम्बडा बरोबर घेऊ शकतो. तर पुन्हा एकदा आपण या आणि ला येथे M टाइम लॅम्बडाला सबस्टिट्यूट करा आणि ते आपल्याला चरण देणार आहे जे 2 मीटर अधिक 1 टाइम पाय आणि अर्थातच डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स करण्याच्या स्थितीच्या समान आहे. ही परिस्थिती आहे जी आम्ही न्यूटनच्या रिंगसाठी तसेच साठी पाहिली होती. च्या इंटरफरन्सची टी जाडीच्या ग्लास स्लॅबमधून येत आहे. समान थीटा मूल्यामध्ये लोकस स्थानावर असेल जे वर्तुळासारखे दिसेल. म्हणून समान असलेले सर्व बिंदू मध्ये एकतर चमकदार फ्रिंज किंवा गडद फ्रिंज असतील. कोणत्या अटीचे समाधान होत आहे यावर अवलंबून. म्हणून आपण गोलाकार फ्रिंज पाहाव्यात. तर लक्षात ठेवा की हा थीटा हा स्क्रीनवरील विशिष्ट बिंदूसाठी परिभाषित केला जातो. तर स्क्रीनवरील भिन्न बिंदू आपल्यासाठी थीटाच्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी परिभाषित करणार आहेत. त्यामुळे इंटरफरन्सचा संपूर्ण पॅटर्न जो तुम्हाला दिसेल या सर्व थीटा मूल्यांच्या रेंजमधून योगदान देईल. थीटाची मूल्ये यापैकी एका अटीचे समाधान करण्याच्या अर्थाने आपल्याला एकतर चमकदार किंवा गडद फ्रिंज मिळणार आहे. परंतु सर्वसाधारणपणे याचा परिणाम असा आहे की ते गोलाकार फ्रिंज असणार आहे. येथे मी या रिझल्ट्सचा सारांश देऊ शकतो. म्हणून आम्ही विश्लेषण केलेल्या एक सारख्या विस्तारित स्त्रोतासह आम्ही प्रत्यक्षात एक पॉइंट सोर्सपासून सुरुवात केली आणि त्यासारखे काही ग्लास वस्तू घालून यास विस्तारित स्त्रोत बनविले. प्रकाशाच्या विस्तारित स्त्रोतासह आपण जे पाहाल ते गोलाकार फ्रिंज आहे आणि या प्रकरणात मार्ग फरक 2t cos थीटा आहे. म्हणून आम्ही विश्लेषण केले हे असे आहे. दुसरीकडे आपण प्रकाशाचा एक पॉइंट सोर्स वापरून काहीसे सोप्या प्रकरण वर विचार करू शकता. आपण प्रकाशाचा पॉइंट सोर्स वापरत असल्यास हे च्या म्हणण्याप्रमाणे आहे की येथे फक्त एक बिंदू आहे. स्क्रीनवर फक्त एकच बिंदू आहे जे प्रकाशमान, इतर सर्व काही गडद आहे. तर आपण कडे पाहत आहात आणि इंटरफरन्स करीत आहात की घडत आहे. स्त्रोतामधून प्रकाशाचा एक किरण येत आहे आणि त्या केसमध्ये थीटा 0 च्या समान आहे. तर पथ फरक फक्त 2t असेल हे सांगण्यासारखे आहे की प्रकाशाचा एक किरण आहे जो इंटरफेरोमीटरच्या दोन हातांमधून जातो आणि पथ फरक फक्त
प्रवास अंतरांमधील फरक आहे आणि तो 2 टीच्या समान आहे. आणि आपण जे पाहाल ते गोलाकार फ्रिंज नाही, परंतु आता निश्चित केलेले प्रत्येक मापदंड या समस्येमध्ये अजिबात थीटा नाही. टी हे एकमेव मूल्य आहे आणि ते देखील निश्चित केले जाते म्हणून आपल्याला एकतर दिसेल हे युनिफॉर्म इल्युमिनेशन दिसेल. यापैकी कोणती परिस्थिती समाधानी आहे यावर अवलंबून हे एकतर गाढ किंवा चमकदार असेल. या मिशेलनचा इंटरफेरोमीटर एक महत्त्वाचा वापर आहे. मी सांगितल्याप्रमाणे स्पेक्ट्रा च्या वेव्हलेंथ निश्चित करण्यात, परंतु त्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न आहे एखाद्याला उत्तर देणे आवश्यक आहे. समजा तेथे आहे आपल्या प्रकाशाच्या स्त्रोतामध्ये 2 वेव्हलेंथ आहेत जे एकमेकांशी अगदी जवळ आहेत. उदाहरणार्थ सोडियम लाइन D2 लाइन प्रत्यक्षात 2 ओळींपासून बनलेले आहे जे वेव्हलेंथ किंवा फ्रिक्वेन्सीतील एकमेकांशी अगदी जवळ आहेत. तर हे इंटरफेरोमीटर आम्हाला सांगा की स्पेक्ट्रल लाईनच्या रिझोल्यूशनचा प्रश्न हा प्रत्यक्षात 2 ओळींनी बनलेला आहे. तर येथे मी असे मानतो की माझ्याकडे हा स्त्रोत आहे जो आहे लाल मध्ये चिन्हांकित केला आहे आणि तो प्रकाश देत आहे. तर सामान्यत जेव्हा आपण हे विश्लेषण इंटरफेरोमीटर सह करतो तेव्हा आपण असे मानतो की ते प्रकाशाचे कोहेरंट स्रोत आहे आणि ते मोनोक्रोमॅटिक आहे, म्हणजे त्यास एक तरंगलांबी आहे. परंतु आता मी गृहीत धरतो की ते प्रत्यक्षात 2 वेव्हलेंथ आहेत. एक लॅम्बडा अधिक डेल्टा लॅम्बडाचे आहे आणि मी डेल्टा लॅम्बडाचा वापर करतो की दुसरा पहिल्या भागाच्या अगदी जवळ आहे. तर येथे डेल्टा लॅम्बडा 1 पेक्षा कमी आहे असे विधान आहे. तर हे खूप लहान आहे. आता मला काय अपेक्षित आहे? समजा मी हा प्रकाश माझ्या मायकलसन इंटरफेरोमीटर मार्फत ठेवला आहे आणि मी याची इंटेन्सिटी प्लॉट केली तर मला अशी अपेक्षा आहे, म्हणून मी फेज फरक फायच्या कार्याच्या रूपात अपेक्षित इंटेन्सिटी दर्शविली आहे. तर ही ब्लॅक लाईन वेव्हलेंथ लॅम्बडा शी संबंधित आहे आणि मग ही लाल रेषा आहे जी आपण पाहू शकता की इंटेन्सिटी आहे हा फायच्या कार्याच्या रूपात प्लॉट केला आहे. तर ही लाल रेषा लॅम्बडा अधिक डेल्टा लांबीसाठी आहे. तर प्रश्न सरावात आहे, आपण या 2 शिखरांमध्ये फरक करू शकता? आपण या दोघांना सोडियम व्हेपर लॅम्पचे निराकरण करू शकता का? 2 सोडियम लाइन D1 आणि D2 पासून बनले आहे कारण असे म्हटले जाते की या फ्रिंज येथे रेखाटल्या आहेत. जेव्हा M490 असेल तेव्हा तो असतो इंटरफरन्सचा ऑर्डर 490 आहे. ही खरोखर मोठी ऑर्डर आहे, म्हणून जेव्हा M490 चा होतो तेव्हा ही फ्रिंज नाहीशी झाली आणि पुन्हा वाजता जेव्हा M980 झालो तेव्हा ते दिसून आले. हे असे काहीतरी होते जे यामध्ये पाहिले गेले. तर सामान्यत 2 शिखरांमधील हे अंतर सह इंटरफरन्सचा क्रम वाढतो. तर लक्षात ठेवा की येथे हे पूर्णांक म्हणून आपण व्याख्या केली आहे. तर 0 च्या बरोबरीने म्हणजे 0 ऑर्डर फ्रिंज M समान एकाची प्रथम ऑर्डर फ्रिंज आहे आणि इतर हे फक्त असे आहे कारण येथे दर्शविलेल्या शिखरांमधील हे अंतर ऑर्डरसह बदलते आणि काही ऑर्डर शिखरांच्या अनुरूप असतात. जेव्हा इंटरफरन्सचा पॅटर्न स्पष्टपणे दृश्यमान असेल तेव्हा अशी गोष्ट 980 वर होते तर 480 वर असे घडते. हे केवळ अदृश्य होते कारण एखाद्याच्या शिखरावर कमीतकमी दुसऱ्याशी जुळते. म्हणून मिशेलसन यांनी स्वतःहूत केलेल्या या क्वांटिटीमध्ये दृश्यमानता निश्चित केली. तर मी आहे कमाल वजा M min डिव्हाइडे I प्लस I min आहे. आपण स्वतःला खात्री देऊ शकता की जर आपण मोनोक्रोमॅटिक प्रकाश वापरत असाल मग मी किमान 0 आहे, मी कमाल आहे काही संख्या आपण त्यास स्केल करू शकता आणि ते 1 पर्यंत घेऊ शकता. म्हणून दृश्यमानता 1 असेल जेव्हा मी म्हटल्याप्रमाणे ची स्थिती दुसऱ्या 0 वर एकाची शिखर
येते तेव्हा शून्य दृश्यमानता स्थिती आहे। याचा अर्थ असा की ही स्थिती समाधानी आहे। जर मला माहित असेल की वेव्हलेंथपैकी एक लांबडा ज्ञात आहे आणि मला माहित आहे की m इक्वल प्रायोगिकपणे 490 वर प्रायोगिकपणे दृश्यमानता लहान होते, त्या इक्वेशन मधून डेल्टा लॅम्बडा काय आहे हे आपण शोधू शकता आणि सोडियम ओळीच्या बाबतीत सापडेल जे सोडियम व्हेपर लॅम्प पासून येते। डेल्टा लांबी 0.0006 मायक्रोमीटरच्या ऑर्डरचे आहे। तर हे आपल्याला सांगते की सोडियम D2 लाईन्स D1 आणि D2 ओळी बनवणाऱ्या दोन वेगवेगळ्या ओळी, तर त्याला सोडियम डबलेट म्हणतात। आता फॅब्री पेरोट इंटरफेरोमीटर कडे पाहूया। तर माझ्याकडे ही घटना बीम तुळई आहे जी खालील डाव्या टोकापासून येत आहे। तर फॅब्री पेरोट इंटरफेरोमीटरचा मुख्य भाग हा एथलॉन आहे जो ट्रान्समिशन ला अनुमती देतो, म्हणून येणारा बीम यामध्ये हस्तांतरित होतो आणि आपण असे मानतो की सामग्री आत हवा आहे, तर प्रसारित केलेला अपूर्णांक T आहे आणि काही ठिकाणी तर ते जाते आणि वरच्या पृष्ठभागावर जाते आणि त्या वेळी त्याचा एक भाग च्या बाहेर प्रसारित होतो आणि भाग आत परत येतो आणि मध्ये परत प्रतिबिंबित झालेल्या भागाला परत एथलॉन आणि च्या खालच्या टोकातून प्रतिबिंबित होते, ते पुन्हा एथलॉनच्या वरच्या टोकातून प्रतिबिंबित होते आणि असेच होते। तर समायोजित केले गेले की प्रसारण केवळ शीर्ष टोकापासून शक्य आहे आणि खालच्या टोकापासून नाही। मग आपण आउटपुट n वर किंवा शीर्षस्थानी जे पाहता ते आहे बाहेर येत असलेल्या अनेक बीम, प्रत्येक जण संक्रमित अंशतः प्रसारित बीमद्वारे पाठविला जातो, च्या प्रारंभिक बीमपैकी अपूर्णांक T एथलॉन मध्ये प्रसारित केला जातो आणि त्या T प्राइम प्रसारित केला जातो। तर माझ्याकडे मूळ नाही जे बाहेर जाते आणि मध्ये प्रवेश केलेल्या टीचे मागे प्रतिबिंबित होते, तर माझ्याकडे हे RT अपूर्णांक आहेत जे परत प्रतिबिंबित होतात आणि आता या क्षणी त्याच्या खालच्या टोकातून पुन्हा प्रतिबिंबित होते आणि म्हणूनच इथल्या कंपोनंट मध्ये T मध्ये R असेल, त्यात दोन प्रतिबिंब आणि एक प्रसारण झाले आहे, तर ते R स्क्वेअर T आहे आणि जेव्हा ते या पॉइंटवर पोहोचते तेव्हा आणखी एक प्रसारण होणार आहे, तर ते फॅक्टर T प्राइमद्वारे प्रसारित होते, तर ते R स्क्वेअर T प्राइम असेल। या बीम आहेत ज्या वरच्या टोकापासून बाहेर येतात आणि या हस्तक्षेप करणार आहेत। येथे लक्षात घेण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा असा आहे की यापैकी प्रत्येक आउटगोइंग बीम येथे ते शेजारच्या संदर्भात इतर च्या संदर्भात स्थिर टप्प्यातील फरक ठेवतात। आता जर मी प्रायोगिकपणे हा इंटरफरन्स पॅटर्न पाहू इच्छित असल्यास मला फक्त काही रूपांतरित लेन्समध्ये ठेवणे आवश्यक आहे, एक बहिर्वक्र भिंग कदाचित, आणि नंतर डिटेक्टरमध्ये ठेवा। मग आपण या सर्व बीम मध्ये एका बिंदूत रूपांतरित करू शकता आणि नेट परिणाम पाहू शकता। तर आपण येथे फक्त पहिले दोन घेतले, तर हा येणारा बीम आणि अर्थातच तो त्यातून जातो, बिंदू A2 वर प्रतिबिंबित होतो आणि एक भाग वर प्रसारित होतो आणि तो बिंदू 3 मधून जातो आणि पुढे जातो आणि प्रतिबिंबित मार्ग पुन्हा 1 वर प्रतिबिंबित होतो आणि नंतर 4 आणि अशाच प्रकारे प्रसारित होतो रोजी शेजारच्या बीम पर्यंत जे एथलॉन मधून बाहेर येत आहेत। या दोन शेजारच्या बीममध्ये पथफरक काय आहे? तर आपण सहजपणे पाहू शकतो की पाथ फरक असेल हा भाग 1 A2 प्लस A1 4 आणि आपण हे A2 A3 मध्ये वजा करणे आवश्यक आहे आणि आता हे देखील सोपे आहे की या दोन परिमाण अगदी
A1 A2 आणि 1 A2 A4 इतके आहेत, तर मी माझा मार्ग फरक सूचित करू दे डेल्टा. पुन्हा ते A1 A2 वजा A2 A3. तर मी ही आकृती येथे पुन्हा एकदा काढली आहे. हा त्रिकोण 1 1 2 आणि ओळ लाल रेषा एकत्र एक राईट ट्रायंगल आहे आणि तेथून आपण हे करू शकतो की कॉस थीटा आहे आणि फक्त D. लक्षात ठेवा D हे एथलोनच्या सर्वोच्च आणि खालच्या भागातील अंतर आहे, म्हणून कॉस थीटा हे फक्त या अंतराने विभाजित आहे A1 A2 आणि म्हणून येथून मी A1 A2 साठी एक्सप्रेशन लिहू शकतो जे कॉस थीटा ने विभागले जाईल. आता आपण या त्रिकोणाकडे पाहू या A2 A3 A4 वर त्रिकोण. इथून मी साइन थीटा लिहू शकतो, म्हणून येथे लक्षात घ्या की हा कोन बिंदू A4 वर आहे, प्रत्यक्षात कोनीय A1 प्रमाणेच आहे, म्हणून 1 मध्ये 2 थीटा आहे. अशा परिस्थितीत ही थीटा असेल तर साइन थीटा हे A2 A3 च्या समान असेल, जे समोरच्या बाजूला कर्ण आणि कर्णद्वारे विभाजित केले जाईल A2 A4 आणि A2 A4 आहे. जेव्हा आपण पाहाल की ही आडवी ओळ आहे आणि ज्ञात पॅरामीटर्सच्या दृष्टीने लिहिण्यासाठी मी हा त्रिकोण पुन्हा एकदा पाहू शकतो A1 A2 A4 आणि येथून तुम्हाला दिसेल की A2 A4 हे साइन थीटामध्ये A1 A2 च्या 2 पट आहे. एकदा आपण 2 A3 साठी सबस्टिट्यूट केल्यानंतर ते 2 A1 A2 साइन स्क्वेअर थीटा आहे. शेवटी डेल्टा ची एक्सप्रेशन 2 पट कोस्टा च्या समान आहे. हा मार्ग फरक किंवा ऑप्टिकल पाथ डिफरन्स आहे. जर मी एथलोनमध्ये वस्तू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू ची सामग्री घेतली असती तर हे 2 mu d कॉस थीटा असता. यासह फेज फरक 2 पाय लांबी 2 फूट वेळा आहे d कॉस थीटा. पण इथे एक पकड आहे, तर बीमपैकी 2 भागांमधील हा एक फेज फरक आहे. म्हणजे आपण जे मिळवले आहे ते म्हणजे 2 चुंबकांमधील फेज फरक आहे. तर तेथे आहेत इतर बीम्स. जर आपण असे गृहीत धरले की बीमची संख्या नसेल तर आपल्याकडे पहिल्या एकाच्या संदर्भात कोणताही फेज फरक असणार नाही. म्हणून आपल्याला हे विचारात घेणे आवश्यक आहे. परंतु सुदैवाने आपल्याला पहिल्या बीममधील फेज फरक आणि प्रत्येक बीम दरम्यान कार्य करण्याची आवश्यकता नाही. सलग बीम्स 2 बीम्स पकडून त्यांच्यामध्ये नेहमीच अशाच फेज फरक असतो जो आपण मोजला होता. तर याचा अर्थ असा की आपल्याला हे करणे आवश्यक आहे. एखादा विशिष्ट बिंदू कडे एक चमकदार किंवा गडद फ्रिंज असेल की नाही हे ठरवण्यासाठी हे टप्पे जमा करणे आवश्यक आहे. आणि चा नेट प्रभाव काय आहे ते पहा. समोर असलेल्या सर्व बीम हस्तक्षेप करणाऱ्या पहिल्या संदर्भात सुरू आहेत. तुमच्याकडे फेज फाय आहे, पुढील एकापेक्षा दुप्पट असेल जे प्रयत्न करते आणि असेच. तर मी फक्त अँप्लिट्यूड मध्ये काही हस्तक्षेप करणार आहे, म्हणून अँप्लिट्यूड ही पॉवर I ओमेगा टी आहे. ते ऑसिलेटरी उपाय घेण्यासारखे आहे आणि आम्ही घेतले होते तसे टी, म्हणून टी लहान आहे, टी लहान टी प्राइम, म्हणून हे क्वांटिटी. तर अँप्लिट्यूड आणि आपण पाहू शकता की दुसरा आहे टी टाइम्स आर आणि तिसरा आर स्क्वेअर टाइम्स आहे टी. पुढे एक आर क्यूब टाइम्स टी आणि असेच आहे, जेथे आर हा लहान आर टाइम्स आहे, म्हणून टी हा आहे. हे लक्षात ठेवा. बीमचा अपूर्णांक जो प्रसारित केला जातो आणि r हा अंश आहे जो प्रतिबिंबित होतो. तर आपल्याला हे करण्याची आवश्यकता आहे की या सर्व एम्प्लिट्यूड्स बेरीज या सर्व वेव्हची आठवण करून देणे. यापैकी प्रत्येक वेव्हपैकी तुम्ही प्रथम घ्या. आम्ही समजा 0 टप्पा आहे आणि पुढील टप्प्यात एक फेज फाय असेल, त्यानंतर त्यास 2 फाय आणि असेच असेल. आणि फेज फाय हे आता आपण मोजले आहे. तर आपण असे म्हणू शकतो की हे फेज फरक फाय समान आहे. म्हणून त्या प्रकरणात फ्रेमवर्क आहे
तर मला सर्व एम्प्लिट्यूड्स जोडायचे आहेत तर BT टाइम्स ई पॉवर I ओमेगा T जो पहिला टर्म दुसरा एक पहिल्या संदर्भात 5 फेज फरक कायम ठेवेल तर तुम्हाला दिसते की फाय तिसरा फरक पहिल्या संदर्भात 2 फेज फरक कायम ठेवेल तर आपण हे 2 फाय येथे आणि याप्रमाणे पाहता आपल्याला त्वरित हे समजेल की ही केवळ एक भौमितिक सिरीज आहे आणि जर माझ्याकडे या टाईपची भौमितिक सिरीज 1 + x + x स्क्वेअर आणि इतर असेल तर मला त्या बाबतीत इन्फिनाइटची रक्कम द्यायची आहे आणि अर्थातच समजा x हा 1 पेक्षा खूपच कमी आहे अन्यथा तो रूपांतरित होऊ शकत नाही त्या प्रकरणात बेरीज या भौमितिक सिरीजची इन्फायनाइट सम 1 x वजाद्वारे फक्त 1 विभाजित आहे एम्प्लिट्यूड्समध्ये इंटरफिअरिंग करण्याच्या बेरजेसाठी आपल्याला ही रक्कम मिळेल नंतर प्रसारित इंटेन्सिटी मॉड A च्या समान असेल स्टारच्या बरोबरीचा आहे तर त्याची गणना करा की ते तुम्हाला हे संबंध देणार आहेत I0 तुम्ही येणारी बीमची इंटेन्सिटी असल्याचे सांगू शकता ती स्थिर आहे आणि साधी हाताळणीसह तुम्हाला हा परिणाम मिळेल आपण लक्षात घ्याल की 2 पर्यंत साइन स्क्वेअर फाय आहे जिथे सर्व फेज माहिती स्थित आहे आपण कसे ते पाहू शकता मी ते प्रसारित करीत नाही इंटेन्सिटी फायचे कार्य म्हणून कार्य करते आणि हे असे आहे या वरून हे लक्षात घेणे सोपे नाही परंतु आपण हे कार्य प्लॉट केल्यास ते खूप उपयुक्त आहे तर जर आपण हे कार्य प्लॉट केले तर आपण लक्षात घ्याल की R च्या अत्यंत छोट्या मूल्यांसाठी त्यातील बहुतेक प्रसारित केले जातात म्हणून याचा अर्थ असा आहे की प्रतिबिंब खूपच कमी आहे परंतु वॉट्स आमच्या उद्देशाने खूप महत्त्वाचे आहे की जर आपण R ला R सारख्या मोठ्या संख्येने वाढवित असाल तर R1 सारखे असते जसे R आणि R1 हे 0.9 आणि वगैरे सारखे असू शकते मग कर्व खूप तीक्ष्ण होते म्हणून जसे R वाढते तसे आपल्याला हे अगदी तीक्ष्ण शिखरे मिळतात आणि लक्षात ठेवा की R ही 0 आणि 1 दरम्यानची संख्या आहे तर R 1 च्या जवळ आणि जवळ आल्यामुळे ही शिखरे तीक्ष्ण झाली तर मोठ्या शिखरांची ट्रान्समिशन इंटेन्सिटी खूप तीक्ष्ण दिसते आता त्याची उपयुक्तता आहे कारण जर मी येथे ट्रान्समिशनची इंटेन्सिटी कमी करू शकलो तर मला फायची मूल्ये सापडली आहेत आणि मला फायचे मूल्य माहित असल्यास मी प्रत्यक्षात या इक्वेशनमध्ये फेज फरकासाठी प्लग करू शकतो आणि एका अज्ञात प्रकाश स्रोताची तरंगलांबी निश्चित करण्यासाठी अतिशय अचूकतेसाठी त्याचा वापर करू शकतो जेव्हा आम्ही म्हणतो की मी चे निराकरण करू शकतो तेव्हा हे शिखर खूप चांगले याचा अर्थ असा की मी असे मानतो की शक्य तितक्या स्पेक्ट्रल रिझोल्यूशनचे काही उपाय आहेत तर जर मला येणाऱ्या प्रकाशाच्या वेव्हलेंग्थचे मूल्य मोजण्यासाठी आवश्यक असेल मी हे मोजण्यास सक्षम असावे या शिखरांचा अगदी तंतोतंत फरक करा आणि मी ते किती चांगले करू शकतो हे फॅब्री पेरोट इंटरफेरोमीटरच्या रिझोल्व्हिंग पॉवरद्वारे दिले जाते आपण या मिशेलन आणि फॅब्री पेरोट इंटरफेरोमीटर म्हणून साठी प्रकाशाचा अज्ञात स्रोत निश्चित करण्यासाठी एक साधन म्हणून वापरू शकता